थोडं मोठं केलं तरी हरकत नाही. मेरा हिडन स्किल कौन सा है साहब? तो माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. मी माझ्या जॉबमध्ये नक्की काय करतो? कंटेंट क्रिएटर आहेस तू. ठीक आहे. माझी कुठली तरी अशी क्वालिटी जी तुला आठवतं की मी लहानपणी असे माझ्यामध्ये काही क्वालिटीज होत्या जी तुला माझ्यात दिसते आत्ता? जिद्दीने काही गोष्टी करणं, म्हणजे ज्या गोष्टी पाहिजेत अचीव करायच्या असतील त्या करणं. असं काय स्वप्न होतं तुझं की मी मोठं होऊन त्या गोष्टी बनेल वगैरे? माझं स्वप्न छोटंसंच होतं तुझ्या बाबतीमध्ये, पण शिक्षण छान घ्यावं, छान जॉब करावा, चांगल्या ठिकाणी जॉबला असावंस, असं माझं एक छान छोटंसं स्वप्न होतं आणि ते आत्ता मला दिसतंय छान साकारताना वगैरे. ते छान वाटतंय मला. पप्पांनी माझ्यासाठी असं कुठलं स्वप्न बघितलं होतं जे त्यांनी मला सांगितलं नव्हतं पण असं हळूच तुला सांगितलं होतं ती गोष्ट की ही करायची आहे, आणि ते झालं आहे का पूर्ण? हो झालं आहे. पप्पांचं घराचं स्वप्न होतं तुझ्यासाठीचं, म्हणजे त्यांना नाही त्या गोष्टी करता आल्या, पण त्यांनी तुझ्यासाठी त्या गोष्टी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तुझ्यासाठी त्यांनी ती गोष्ट करून ठेवली घराची. पप्पा आणि माझ्यामधली सिमिलॅरिटीज चांगल्या स्वभाव. आणि वाईट. स्वभाव, परखड आणि करण्याची जिद्द, सगळ्या गोष्टी करायच्या, हुशारी, बऱ्याचशा गोष्टी कॉमन आहेत पप्पांमध्ये आणि तुझ्यामध्ये. जर आज पप्पा असते तर मला करिअरमध्ये आज काय त्यांनी ॲडवाईस दिली असते, किंवा अदर माझं करिअर आता कुठं असतं? सगळ्या गोष्टी तुला करून पुढं न्यायच्या होत्या, त्याच्यामुळे तुझा जो कौल असेल तो, पण त्यांनी त्याच्यात तू कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेतला असता त्यांनी तुला पूर्ण सपोर्ट केला असता, कुठल्याही बाबतीमधला. जो तुझा करिअर फोकस असेल, कुठं काय असेल, तुला काय आवडतं ते त्यांनी पहिलं प्रेफर केलं असतं की बाबा माझ्या मुलाला ही गोष्ट आवडते तर आपण त्याच्यात त्याला सपोर्ट करावा. हां, हा प्रश्न मी विचारत होता आधी एकदा की आर यू हॅपी? तू खुश आहे का आत्ता, म्हणजे जे सगळं चालू आहे हो, खूप खुश लाईफबद्दल? आहे, खूप खुश आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी, जो काळ माझ्यावरती आत्ता आला त्याच्यात तू म्हणजे खूप असं वेगळ्या पद्धतीने मला सपोर्ट केला, त्याच्यात मी खूप खुश आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या ज्या लाईफमध्ये माझ्या झाल्या, त्यात तू इतकं छान सावरून घेतलं, त्याच्यामुळे मला कोणत्याच गोष्टी जसं खंत नाही आता की मी एक आपण मुलाला जन्म दिल्यावरती ज्या अपेक्षा असतात मुलाच्या त्या खूप छोट्यापणी तू पूर्ण केल्यात सगळ्या माझ्या. त्यामुळे मी तुझ्या ह्याच्यामध्ये आत्ता असं खूप खुश आहे. तू कधी मिस करतो म्हणून मला जास्ती? आज जेव्हा म्हणजे मी घरी येतो रात्री 8ला असेल 7ला असेल, त्या टायमिंगमध्ये म्हणजे असं असतं की मी कधी पण आलं, ते 8 वाजता असो 7 वाजता असो, मी दारात शूज काढले की मी आवाज टाकतो मम्मीला, मम्मी. आता त्या आवाज आला नाही तर मला एकदम हे होऊन जातं मग घरामध्ये, मग तेव्हा जास्ती मिस करतो मी. रादर आम्ही जास्ती एकत्रच असतो दिवसभर. माझं नातं कसं आहे, मैत्रिणीचं आहे, आईचं आहे, कसं आहे माझं नातं तुझ्या आयुष्यात? फ्रेंडचाच जास्ती असेल, कारण की मी मम्मीसोबत कधी कधी अशा गोष्टी बोलतो ज्या मी आता ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. म्हणजे असं नाही का, मला असं खूप कधी कधी वाटतं की तू मला अशी छान अशी मिठी मारावी किंवा माझ्याशी काही गोष्टी अशा शेअर कराव्यात किंवा काय, असं तुला नाही वाटत का? वाटतं. तर मी आलो कधी कधी डायरेक्टली येतो घरामध्ये, तर मी आल्या मम्मीला पहिलं असं मागून असं घाबरवतो पहिलं तर. माझ्याशी कोणती गोष्ट आहे की ज्याने असं तुला असं नाही का चीड येते किंवा असं राग येतो ह्या गोष्टीचा माझ्या तुला, असं कोणती गोष्ट करत असते मी? हां, पॉईंट नंबर 1 की मम्मी माझे कपडे सगळे मेसअप करून ठेवते कपाटात, तो एक आहे. अजून हां, मी घरी जर येणार असेल कधी, माझा रेग्युलर टायमिंग आहे त्या टाईममध्ये मम्मी घरी नसते, त्यामुळे माझी चिडचिड होते फुल, ते एक आहे. तुझ्या आयुष्यात असं कोणी आहे का की तू मला अजूनही सांगितलेलं नाही आहेस की मम्मी मला असं असं आहे? म्हणजे आत्ता आपल्या आयुष्यात अशी मोठी घटना घडून गेली आहे. आता मी नेहमी पप्पा आणि मी नेहमी तुझ्यासोबत असते आणि असायचो. पप्पा आत्ता जरी नसले तरीसुद्धा ते माझ्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी मी वडिलांच्या आईच्या सगळ्या तुझ्यासाठी करते. पण जर आत्ता या सिच्युएशनला तू एवढा छान करिअरवरती आत्ता तुझं फोकस आहे, सगळ्या गोष्टी तू करतोयस, ह्याच्यात जर तुझे बाबा असते तुझ्यासोबत आत्ता, तर तुला कसं वाटलं असतं?
बेसिकली जर आता पप्पा असते तर एक तर मी जॉबमध्ये तर डेफिनेटली नसतो मी. जॉबमध्ये तर 100% नव्हतं मी, कारण की मला कधी जॉब करायचाच नव्हता. माझं स्वप्न वेगळं होतं. पप्पा पण त्याला एकटे सपोर्ट करत होते मला. सो 100% मी पप्पा असते आत्ता तर मी युनिफॉर्ममध्ये असतो फॉर शुअर. पप्पांसोबत तुझा बॉन्ड तुला माहिती आहे कसा आहे, काय कसा होता. तर तुला आत्ता ह्या आत्ता जे तुझं आहे याच्यावरती तुला जर पप्पांना थँक्स बोलायचं असेल तर तू काय पद्धतीने कसा रिॲक्ट होशील त्यांच्याविषयी, किंवा कसं थँक्स बोलशील त्यांना? मी पप्पांना थँक्स याच गोष्टीसाठी म्हणेन की मला ॲटलिस्ट थोडी लवकर मॅच्युरिटी आली. मी लवकर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागलो. तर मी 17व्या वर्षापासून कामाला आहे. ते तुम्हाला पटत नव्हतं, पण ते बरं केलं एका लेवलला की मी जरा सवय पडली मला घराबाहेर पडायची. इंट्रोवर्ट होतो खूप, मी एक्स्ट्रोवर्ट झालो. सो पप्पांना थँक्स यासाठीच म्हणेन मी की आत्ता ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये ग्रोथसाठी मला खूप स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मला पटपट गोष्टी बदलता आल्या. मी आत्ता ज्या काही गोष्टी करते पप्पा गेल्यानंतर तुझ्यासाठी, घरासाठी, तू त्याच्यामध्ये खुश आहेस का? मी अशी कुठे कमी पडत नाही आहे ना, किंवा तुला वडिलांची अशी कमी जाणवती आहे का? नाही, बेसिकली मम्मीने पप्पा गेल्यापासून असा ना मी खूप हे झालं होतं जेव्हा पप्पा गेले त्यानंतर 1 वर्षभर. मला समजत नव्हतं की मी काय गोष्टी आता केल्या पाहिजे लाईफमध्ये, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे लाईफमध्ये. मी खूप चुका केल्या, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि तेव्हा फायनान्शियली खूप डाऊन झालं होतं घर माझं. सो मम्मी माझी वर्किंग नाही आहे आणि ते सगळं होऊन पण मला मम्मी म्हटली की तू 2 वर्ष अजून बस घरी, MBA वगैरे कर, मी तुला बघते म्हणे सगळं. सो कुठल्याही अँगलने असं वाटलं नाही मला की पप्पांची कमी तर मम्मीने मला कधी वाटून दिली नाही अजिबात. फक्त एक आहे की मम्मी थोडी इमोशनल आहे माझी जास्ती, पप्पा थोडे प्रॅक्टिकल होते. पप्पा तुला विदाऊट सेइंग आय लव्ह यू प्रेम कसं व्यक्त करायचं? हां, पप्पा फोन म्हणजे तर असं कधी मला हे केलं नाही पप्पांनी, पण फोन करायचे खूप, कुठं आहे काय, म्हणजे ती त्यांच्या टाईपची केअरिंग तशी होती. आणि फक्त 3 प्रश्न, कुठं आहे, काय चाललं आहे, कधी येणार आहे, बस. किती वाजलेत. असा कुठचा ॲडवाईस जो पप्पा नेहमी द्यायचे आणि मे बी तेव्हा तो लॉजिकल नाही वाटायचा पण आज एकदम रेलिव्हंट वाटतो? मला एक गोष्ट सारखी म्हणायची की ज्या गोष्टींपासून पळतो ना तू त्याच गोष्टी येणार आहे पुढे. ते तर खूप चांगलं डोक्यात बसलेलं आहे. आता म्हणजे त्याचा एक इन्स्टन्स असं आहे की मला मॅथ्स आवडत नव्हतं अजिबात. असं कधी वाटतं का की पप्पा आता फिजिकली नाही आहेत पण आहेत कुठेतरी, बघतायत, त्यांचे पण ब्लेसिंग्स येत आहेत प्रॉब्लेम? ऑफकोर्स वाटतं काय नाही की कुठल्या ना कुठल्या काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्सने म्हणा त्या गोष्टी जाणवतात मला कधी कधी की हां आहे कोणतरी सोबत आपल्या, किंवा मम्मीच आहे सोबत माझ्या. या गोष्टी तर त्यांचं ते हे सहवास नक्कीच जाणवतं. असं कधी झालंय का की कौशल्य काहीतरी असं केलं की तुम्हाला खूप कौतुक वाटलं, प्राऊड वाटलं, बट तुम्ही आजपर्यंत ते त्याला एक्सप्रेस नाही केलं किंवा सांगितलं? मला ऐकायचं आहे. झालं ना, म्हणजे इन्सिडन्स माझा पुन्हा त्याच गोष्टीवर येऊन थांबेल की ते गेल्यानंतर म्हणजे तो एवढा मॅच्युअर झाला एका गोष्टीनंतर, त्याच्या वडील गेल्यानंतर. म्हणजे मी स्वतः शॉक्ड होते त्या गोष्टींमधून की हा म्हणजे एक तर कसं आहे की अशा गोष्टी त्याने कधी पाहिल्या नव्हत्या घरामध्ये म्हणा, किंवा असं त्याला कधी मी त्या गोष्टी फेस नाही करू दिल्या. सडन ती गोष्ट त्याच्या लाईफमध्ये आली. असा एक काहीतरी इन्सिडन्स झाला होता की म्हणजे तो खूप म्हणजे सन्मानाने तो म्हणतो मी हळवा नाही आहे, मी खूप असा हार्श आहे किंवा असा स्वभाव त्याचा, पण तो तसा नाही, तो खूप हळवा आहे. पण तो त्याचं जे दाखवायचं असतं ना दाखवत नाही त्या गोष्टी कधी. ते गेल्यानंतर त्यांनी जे सांभाळलं ना मला, ते मला खूप असं म्हणजे त्याला मला शब्दच नाही आहेत त्याच्यासाठी. काही गोष्टी जे त्यांनी केल्यात माझ्यासाठी आणि त्या माझ्या म्हणजे विचारापलीकडच्या आहेत. लास्ट टाइम आईला खरं खरं कधी सांगितलंस काहीतरी? नाही, मी सांगतो सगळं खरं, म्हणजे असं काय लपवायच्या नाहीच गोष्टी अशा असतात. मी सगळं सांगतो म्हणजे खरं. आता माझ्या पोटात राहत नाही काही गोष्टी. हा फक्त कुठं बाहेर गेलो असेल, कुठं जमीन लांब असेल खूप, तर मी सांगतो की जरा आहे जवळच आहे, तेवढं फक्त आहे. तेवढं तिलाही माहिती त्या गोष्टी. अशी काही स्किल आहे का जी प्रॉब्ली खूप लोकांना माहीत नाही आहे किंवा
यू आर ट्राईंग टू वर्क ऑन, जे आईला पण माहिती आहे, फ्रेंड्सला माहिती आहे, असे काही हिडन टॅलेंट, हिडन स्किल? माझं एक हिडन स्किल आहे, म्हणजे खूप भारी स्किल आहे ते. माझं एक स्किल असं आहे की मी खोटं खूप असं भारी बोलू शकतो, म्हणजे की नाही पकडतात मला कोणाला. म्हणजे समोरच्याला कळत नाही की मी खरं बोलतोय कधी कमी खोटं बोलतोय. आता ते थोडं सेल्स केल्यामुळे मला गोष्टी माहिती आहेत, मी फेकतो खूप. ते हिडन स्किल आहे, माहिती आहे तिला. मी खोटं खूप फ्रेम करून करून बोलतो असं, आणि ते खरं वाटतं सगळ्यांना.